नमस्कार. मी तुम्हाला योगिनी एकादशी ज्येष्ठ महिन्यात जी येते त्याचं मी तुम्हाला सांगते माहिती. युधिष्ठिरांनी विचारले, वासुदेव, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे हे सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, नृपश्रेष्ठ ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात योगिनी एकादशी येते. ही महापापांचा नाश करणारी असून भवसागरात कटांगळ्या खाणाऱ्या जीवांसाठी सनातन नौकेसारखी आहे. अलकापुरीचे राजाधिराज कुबेर सदैव श्री महादेवांच्या भक्तीत तत्पर राहतात. त्यांचा हेममाली नावाचा एक यक्ष सेवक होता. तो त्यांच्या पूजेसाठी रोज फुले घेऊन येत असे. हेममालीच्या पत्नीचे नाव विशालाक्षी होते. तो यक्ष कामपाशात आबद्ध होऊन नेहमी पत्नीत आसक्त राहत असे. एके दिवशी हेममाली मानसरोवरातून फुले आणून आपल्या घरीच थांबला आणि पत्नीच्या प्रेमपाशात आबद्ध झाला. त्यामुळे कुबेराच्या राजभवनात जाऊ शकला नाही. इकडे कुबेर मंदिरात बसून महादेवांची पूजा करीत होते. त्यांनी फुलासाठी हेममालीची दुपारपर्यंत वाट पाहिली. जेव्हा पूजेची वेळ निघून गेली तेव्हा यक्षराजाने क्रोधित होऊन सेवकांना विचारलं, यक्षांनो, दुरात्मा हेममाली का आली नाही? यक्ष म्हणाले, राजन, तो तर पत्नीच्या कामनेत आसक्त होऊन घरीच थांबला आहे. हे ऐकून कुबेर आणखी क्रोधित झाले आणि तत्काळ हेममालीला बोलाविणे पाठवले. हेममाली आला आणि कुबेरांसमोर उभा राहिला. त्याला पाहून कुबेर म्हणाले, अरे पापी, दुष्ट, दुराचारी, तू भगवंताचा अपमान केला आहेस, म्हणून येथून चालता हो. तू कोडी होशील आणि तुझ्या प्रिय पत्नीपासून दुरावशील. कुबेरांच्या शापामुळे तो स्वस्थानापासून पतित झाला. कोडामुळे त्याच्या सर्वांगास दाह होऊ लागला, परंतु शिवपूजेच्या प्रभावाने त्याची स्मरणशक्ती पूर्ववत राहिली. त्यानंतर तो पर्वतांमध्ये श्रेष्ठ मेरुगिरीच्या शिखरावर गेला. तेथे त्याला मार्कंडेय मुनीचे दर्शन झाले. पापी यक्षाने मुनींच्या श्रीचरणी नमस्कार केला. त्याला भीतीने थरथर कापताना पाहून मार्कंडेय मुनींनी विचारले, तुला हे कोड कसे काय झाले? हेममाली म्हणाला, मुनी, मी कुबेरांचा सेवक हेममाली आहे. दररोज मानसरोवरातून फुले आणून शिवपूजेच्या वेळी कुबेरांना देत असे. एके दिवशी पत्नी सहवासाच्या सुखात रमल्यामुळे मला वेळेचे भानच राहिले नाही. म्हणून राजाधिराज कुबेरांनी क्रोधित होऊन मला शाप दिला. त्यामुळे कोडी होऊन मी माझ्या प्रिय पत्नीपासून दुरावला आहे. मुनिश्रेष्ठ, संतांचे चित्त स्वाभाविकच परोपकारात रत असते. हे जाणून माझ्यासारख्या अपराध्याला कर्तव्याचा उपदेश द्यावा. मुनी म्हणाले, तू खरे बोललास, म्हणून मी तुला कल्याणदायी व्रताचा उपदेश देतो. तू ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या पुण्याईने तुझे कोड निश्चितच दूर होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राजन, मार्कंडेय मुनींच्या उपदेशानुसार हेममालीने योगिनी एकादशीचे विधिव्रत केले. त्यामुळे त्याचे कोड दूर झाले. या उत्तम व्रताचे अनुष्ठान केल्याने तो पूर्ण सुखी झाला. नृपश्रेष्ठ हे योगिनी एकादशीचे व्रत असे पुण्यशाली आहे की 88,000 ब्राह्मणांना भोजन करविल्याने जे फळ मिळते तेच फळ योगिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या मनुष्याला मिळते. योगिनी महापापांना शांत करणारी आणि लहान आणि महान पुण्यफळ देणारी एकादशी आहे. या महात्म्याच्या पठण व श्रवणाने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. अशी आहे ही योगिनी एकादशीची माहिती.